झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. साक्रीतील आंबेडकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मधमाशांचा हल्ला, 10 ते 15 विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक जखमी. पालकांमध्ये भीती, उपाययोजनांची मागणी. साक्री येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लिश मीडियम स्कूल परिसरात मधमाशांनी हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत 10 ते 15 पालकांसह शिक्षक आणि इतर नागरिक जखमी झाले आहेत. शाळेच्या आवारात असलेल्या मोठ्या झाडावरील मधमाशांचे पोळे उठल्याने मधमाशांनी विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर आणि परिसरातील नागरिकांवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शाळेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मुलांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली तर शिक्षकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या गडबडीत अनेकांना मधमाशांनी दंश केला आणि ते जखमी झाले. या घटनेदरम्यान वंजार तांड्या येथे पाहणी करत असलेले लोकप्रतिनिधी पंकज मराठे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तांड्यातील युवकांना सोबत घेऊन शाळेकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी तातडीने जखमी विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. व्यक्तीने सांगितलं की लहान पोरांना 10-15 लहान पोरांना तिथं माशांनी घेरलं. त्यावेळेस मी पठाण आम्ही दोघं त्या संबंधित ITI कॉलेज जवळ गेलो. बरोबर परिस्थिती खूप वाईट होती. चिमुकले पहिली दुसरीतले मुलं मुली होत्या आणि त्या मुलामुलींची अवस्था वाईट होती. तिथं स्थानिक शिक्षक सुद्धा चांगली मदत करत होते. स्थानिक शिक्षक जे होते ते पण बिचार होते, पण ते एवढा बेकार अटॅक होता की ते शिक्षक काय करते, कारण त्यांच्याकडे ना चादरी होत्या ना रुमाल होते. एवढ्या याच्यावर ते काय करतील त्यांनाही काही जाऊन, पण ते मुलं कशी तरी तिथून बाहेर काढले. या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी अशी धोकादायक पोळे असतील तर ते काढून टाकण्यात यावे अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.